आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा. अरे आराध्या श्राऊ दोघी आलाय. बाबा कशी आहेस? बरी आहे बाबा, तुम्ही बरे आहेत ना? एकदम मस्त. हे बघ ताई, आई बाबांसाठी आणलेलं गिफ्ट दे ना त्यांना. हो देते. बाबा हे तुमच्यासाठी. क्या बात आहे. आई ही साडी तुझ्यासाठी. अगं कशाला उगाच एवढा खर्च करायचा? अगं मग दुसरं कोण करणार? बरं एकच मिनिट थांबा. ही आता तुझ्यासाठी आणि आमच्या लाडूबाईसाठी आणि ही आमच्या जावई बापूंसाठी. आई अगं आत्ताच मला म्हणत होतीस एवढा खर्च कशाला करायचा, मग तू हे सगळं का आणलंस आमच्यासाठी? अगं असं काय, लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना तुझा. तुला मी असं रिकाम्या हाताने पाठवणार का? ते सगळं ठीक आहे, पण कशाला या सगळ्या फॉर्मॅलिटीज? तुला वाटत असतील फॉर्मॅलिटीज, अगं पण तुझे आई बाबा म्हणून आम्हाला वाटणारच ना आमच्या लाडक्या लेकींसाठी काहीतरी घ्यावं म्हणून. आणि अगं पहिल्या सणाचं म्हणून जावई बापूंना काही घ्यायला नको का? रीत असते तशी. अगं ती म्हणतेय ते बरोबर आहे. बरं ठीक आहे. आई तुझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कुठे आहेत ग? बांगड्या? अगं हा म्हणजे पाडव्याला त्या घालत्या याव्यात ना म्हणून मी सोनाराकडे दिल्या होत्या पॉलिश करायला. अगं तो कालच देणार होता पण अजून नाही दिलेत त्यांनी. आई हेच आता माझ्याकडे बघून सांग. आई तू हे खरं बोलतेस का? काय केलंयस तू बांगड्यांचा? अगं मी काय करणार अरू, काहीतरीच तुझं. आई आम्हाला गिफ्ट देता यावे म्हणून तू तुझ्या बांगड्या विकलास ना? खरं खरं सांग. अगं आई तू असं का केलंस? आई हा सगळा वेडेपणा आहे. आजपर्यंत मी तुझे हात असे कधीच रिकामे बघितले नाही. अगं अगं अरू काय करतेस तू? हे तेच करते जे योग्य आहे. मला माझ्या आईचे हात असे रिकामे असलेले अजिबात चालणार नाही. अगं अरू बाळा तुझं आत्ताच लग्न झालंय आणि तुझ्या अंगावरचे दागिने काढून तू माझ्या अंगावर घालणार आहेस? हे बघ अरू हे चूक आहे. आणि तू आमच्यासाठी तुझ्या बांगड्या विकल्या हे चुकीचं नाही आई का? तर फक्त आम्हाला गिफ्ट देता यावे म्हणून? तसं नाही ग अरू, पण तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील ग? ते काही म्हणणार नाहीत. माझ्या घरचे सगळे खूप समजूतदार आहेत आई. आणि उरला प्रश्न यशोधराचा तर तिला उत्तर द्यायला मी समर्थ आहे.